माझं नाव चंद्रकांत सूर्यभानराव जाधव. कुठे राहता? मी संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे माझं स्वतःचं घर आहे. त्या ठिकाणी राहण्याचं आहे पंढरपूरमध्ये. आज काय प्रकरण नक्की काय झालं? आज काय झालं, मी पंढरपूरमध्ये संभाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागं सुनील कोकणे यांचं मी घर घेतलेलं आहे. त्या ठिकाणी मी आणि माझी आई त्या ठिकाणी वरच्या 2 रूममध्ये राहतो. खाली एक 4 रूममध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही एक भक्तनिवास चालू केलेला आहे. जे गरजू आहेत, ज्यांना आर्थिक अडचण आहे, त्याच्याप्रमाणे जे त्यांच्या कृतीप्रमाणे 50 रुपये 100 रुपये जे देतील मेंटेनन्ससाठी म्हणून, त्या तत्वावर आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन एक छोटंसं 4 रूमचं आम्ही भक्तनिवास म्हणजे एक त्या ठिकाणी आम्ही चालू आणि त्या ठिकाणी आम्ही राहतो. नेमकं दुपारी साधारणतः आम्ही 11:30-12 वाजता बाहेर बाजारात गेलो होतो. आई पण माझी गावाकडे गेलेली आहे, तर घरी कोणीच नव्हतं. आणि मी 12:30 वाजता बाहेर गेल्यानंतर MSEBचे एक 3 लोक येऊन आमच्या घरावरील जे मीटर आहे, जुनं मीटर चालू आहे, त्याला काही म्हणजे अडचण नाही, मीटर चालू आहे, त्याचं बिल आम्ही नियमित प्रत्येक महिन्याला भरलेलं आहे आणि ते मीटर बदलत आहेत म्हणून आमच्या बाजूच्या एका माणसाने मला फोन केला. मी तेवढ्यात गाडीवरनं तिथं त्यांना बोललो, त्या माणसाला म्हणलं, साहेब 2 मिनिट थांबा, मला मीटर बदलायचं नाही, मी 2 मिनिटात तुमच्यापर्यंत येतो. मी गाडीनं तसंच त्यांच्यापर्यंत एक अवघ्या 7 ते 8 मिनिटामध्ये परत आलो. आल्यानंतर ते मीटर काढलं, त्यांनी काढत होते जुनं मीटर आणि नवं मीटर बसवत होते. मी त्यांना सांगितलं की साहेब, नवं मीटर तुम्ही बसवू नका, जुन्या मीटरला काय झालेलं आहे मला सांगा, काय कारण आहे, बंद पडलं आहे का, जळलेलं आहे का, कशात तुम्ही बदलता, मला जुनं मीटर बदलायचं नाही आहे, ते मीटर राहू द्या. तर नाही म्हणजे आम्हाला वरून आदेश आहे आणि वरून आदेश असल्यामुळे आम्हाला मीटर बदलणं भाग आहे. मग ते तुम्हाला अशा प्रकारची कुठली नोटीस दिली होती का MSEBने? मला कुठल्याही प्रकारचा फोन केला नाही, कुठली नोटीस नाही, कुठला SMS नाही, काही एक माहिती मला MSEBने कळवली नाही मीटर बदलल्याबद्दल. का पूर्ण कल्पना मला MSEBने कसलीही दिली नाही की तुमचं मीटर बदलायचं आहे, खराब आहे किंवा काही काही कल्पना दिलेली नाही मला MSEBने. मी त्यांना म्हणलं, साहेब मी मीटर बसवू नका. मग ते त्यांनी तरी तसंच मीटर बसवलं आणि जुनं मीटर घेऊन जात होते. मग त्याला सांगितलं, साहेब जुनं मीटर मला द्या. तर ते नाही मध्ये त्यांच्या पिशवीतून जुनं मीटर म्हणलं, साहेब मला द्या, मी हे तुम्हाला देत नाही म्हणून मीटर. हे मला हे जुनं मीटर दिलं बसवून तर मी तुम्हाला मीटर देतो, नाही तर देत नाही. ते म्हणले, मग थांबा, आमचे साहेब शिंदे साहेब आहेत, त्यांना बोला फोनवरती. मी त्यांना शिंदे साहेबांना मला त्यांनी फोन लावून द्या. कोणाला लावून दिला मला माहिती नाही, पण शिंदे साहेब बोलतात म्हणून त्यांनी मला फोन लावून दिला. मी म्हणलं, महोदय शिंदे साहेब, आमचं असं मीटर का बदलले तुम्ही, जुनं मीटर आहे माझं, नवीन मीटर बदलायचं काय कारण आहे मला सांगा म्हणलं. तर नाही म्हणले, आम्हाला वरून आदेश आहे आणि आम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे, आम्हाला तुमचं मीटर बदलणं भाग आहे आणि तुमचं जे काय म्हणणं असेल तर तुम्ही MSEB ऑफिसला येऊन सांगा. म्हणलं, साहेब माझं इथं तुम्ही आता मीटर बदलायले म्हणलं, मीटर बदलून तुम्ही तुमचा माणूस चालला आणि तिथे काय सांगणार आहेत म्हणलं तुम्ही. तर आणि वरून नियम आहेत, GR आहे किंवा काय असेल तर मला तुम्ही कॉपी द्या ना म्हणलं. इथं तर नाही म्हणले, तुम्ही ऑफिसला या, तुम्ही ऑफिसला या, तुम्हाला कॉपी GR सगळं देतो. इथं माझ्या म्हणलं, इथं तुम्ही आता माझं मीटर बदलायले म्हणलं ऑन दी स्पॉट. तुम्ही तुमच्या माणसाकडं जे काही शासनाचं GR असेल, नियम असेल, तुम्ही आम्हाला इथंच द्यायला पाहिजे ना म्हणलं. साहेब तुम्ही आम्ही दाखवायला पाहिजे, तुम्ही तसं करू नका साहेब म्हणलं. माझं जुनं मीटर बसवा, तुमचा जर वरून बदलाचा नियम असेल तर त्याची कॉपी द्या, मी आमच्या वकिलाकडे संध्याकाळी दाखवतो. आणि तसं जर नियम असेल तर मी स्वतःहून तुम्हाला सांगतो, साहेब मीटर तुमचा वरून आदेश आहे तुम्हाला आणि फोर्सेबली मीटर बदला म्हणून जर वरून आदेश असेल तर तुम्ही बदला, मी माझे काय माघार घेतो साहेब म्हणलं माझी. पण तसं नसेल तर मी मीटर साहेब मी आता जुनं मीटर मी माझं देणार नाही. मेहरबानी करून तुम्ही माझं जुनं मीटर ते बसवा आणि नवीन मीटर तुम्ही काढून घेऊन जावा. मग ठीक आहे म्हणले. मग ते सोबत त्यांच्या 1-2 MSEBचे ड्रेसमधले 2 कर्मचारी होते. म्हणजे तसं नाही म्हणे, तुम्ही बदलू देत नाहीत का म्हणले. का बदलून आता तुम्हाला मीटर देत नाहीत का म्हणजे जुनं. म्हणलं नाही देत साहेब, माझं तुमच्या आम्ही लाईट कनेक्शन कट करतो म्हणजे. समोरच DP आहे MSEBचा. मग तिथपर्यंत ती लाईन कट कनेक्शनसाठी गेली. म्हणलं, साहेब कट करा, माझी काही अडचण नाही म्हणलं, तुम्ही का कट करताय याचं फक्त मला उत्तर द्या. नाही म्हणजे तुम्ही आमचं जुनं मीटर देत नाही म्हणलं. तुमचं जुनं मीटर नाही, ते मीटर माझी प्रॉपर्टी आहे म्हणलं, त्याचं मी तुमच्याकडे भाडं जे मीटरचं डिपॉझिट असते भरलेलं आहे. बरं यावर मी तुम्हाला म्हणत नाही की मला मीटर देत नाही, माझं जुनं मीटर बसवा ना म्हणलं. तुमचं नवीन मीटर कुठे घेतलं आहे का, मी घेतलेलं नाही. जर तुम्ही लाईट कनेक्शन कट करा तर मी म्हणलं तुमचं रेकॉर्डिंग करतो म्हणलं मी, तुम्ही कट करा लाईट कनेक्शन. मग थांबले. मग ते लाईट कनेक्शन काय कट केलं नाही, थांबा म्हणजे आमच्या मॅडमला बोलवतो, मेन साहेब आहे त्यांना बोलवतो. मग 10-12 लोक 1-2-3 गाड्यामध्ये आले, काही 2 व्हीलर आले, काही 4 व्हीलर आले. येऊन ते म्हणले, बाबा तुम्ही का मीटर देत नाही जुनं. मी म्हणलं, साहेब तुम्ही माझ्या परमिशननं मीटर बदललं का. नाही मला परमिशनची गरज नाही कोणाची, आम्हाला वरून आदेश आहे म्हणलं. तसं GR दाखवा. तर नाही म्हणजे GR ऑफिसला आहे म्हणलं. तुम्ही एवढे मोठे अधिकार आहेत, एवढ्या मोठ्या गाडीतून आलात, माझं म्हणणं आहे की तुम्ही GR दाखवा. तुम्ही मला इथं GR का आणलं नाही सोबत तुम्ही. म्हणजे अधिकारी तुमच्यापर्यंत एवढे सगळे आले पण त्यांनी GR तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दाखवला नाही. दाखवला सुद्धा नाही, मोबाईलवर सुद्धा GR दाखवलेलं नाही किंवा त्याची कॉपी पण त्यांना मी 1000 म्हणलं मला कॉपी दाखवा म्हणलं तुम्ही द्या आता,
की बाबा आमचे मीटर फोर्सेबली आमची इच्छा नसताना तुम्हाला बदलायचे वरून आदेश आहेत. तुमचं तसं असेल तर तुम्हाला जी आर दाखवा, माझी काय अडचण नाही भरायला. मी म्हणलं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये जाहीररित्या सांगितलेलं आहे. त्याला मी हे इतकं बोललो की मीटर बदलायची सक्ती कुणीही करायची नाही, कुणीही करू नका. जर विधानसभेमध्ये मुख्यमंत्री साहेब बोलतात तर ते खोटं आहे का? मग जी आर कुठला मध्य प्रदेश सरकारचा आला का साहेब म्हणलं तुमच्याकडं? महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे मुख्यमंत्री म्हणतात की आमची काही सक्ती नाही आणि तुम्ही म्हणता की वरून आदेश आहेत. म्हणलं साहेब याच्यामध्ये काहीतरी आम्हाला विनाकारण तुम्ही त्रास देऊ नका. मेहरबानी करून आमचं जुनं मीटर बसवा. आमची काही तुमच्याकडे तक्रार नाही किंवा आमचं काही तुमची भाऊकीचं बांधण नाही म्हणलं साहेब. तर नाही म्हणले असं करू नाही तर तुम्ही मीटर जर देत नसाल तर आम्ही तुमच्यावर एफ आय आर करतो. म्हणलं साहेब करू शकता म्हणजे एफ आय आर. काय मी तुमची चोरी केली असेल MSEBची, का तुमचे काय लूट केली असेल, काय तुम्हाला मारहाण केली असेल, काय तुम्हाला उद्धट बोललं असेल तर तुम्ही कारवाई करा म्हणलं. ठीक आहे चला म्हणजे आपण यांच्यावर एफ आय आर करू. मग त्या मॅडमही सगळे गेले पोलीस स्टेशनमध्ये. एक 10 मिनिटामध्ये मला पंढरपूर पोलीस स्टेशनमधून फोन आला. मी ठाणे अंमलदार काहीतरी बोलतो म्हणजे नाव नाही मला, पण ट्रू कॉलरवर पोलीस स्टेशन पंढरपूर म्हणून तो लँडलाईनचा नंबर होता म्हणून मी दूर त्यांना बोललो. तर म्हणजे साहेब मी पंढरपूर पोलीस स्टेशनमधून बोलतो, तुम्ही चंद्रकांत जाधव बोलता का? म्हणलं बरोबर आहे साहेब बोलतोय. म्हणलं ते MSEBच्या मीटर तुम्ही घेतला म्हणजे तुम्ही का देत नाही? मी म्हणलं साहेब माझा द्यायचा प्रश्न नाही. म्हणलं मीटर कोण काढलं आहे? MSEBच्या लोकांनी काढलं आहे. मग ते का काढलं म्हणलं मीटर त्यांना विचारा. त्यांनी माझी परमिशन घेतली का, मला विचारलं का मीटरमध्ये काय फॉल्ट आहे का मीटर बदलल्याबद्दल माझा अर्ज त्यांच्याकडे आहे का? तर माझं प्रथम त्यांना विचारा म्हणलं की त्यांनी मीटर माझं का बदललं, ही प्रश्न माझं तुम्ही समाधान करा. म्हणलं नाही म्हणजे तुम्ही मीटर ते घेऊन या पोल्युशनला, मीटर घेऊन या म्हणजे आपण इथे तडजोड करू. म्हणलं तडजोड करायचा विषय काय साहेब? म्हणलं मी काय त्यांना कुठं फ्रॉड केलेला आहे का फसवणूक केलेली आहे? तडजोडीचा विषय येतो साहेब म्हणलं कुठं. माझा तडजोडीचा विषय नाही साहेब. म्हणलं तुमच्याकडे जर MSEB तक्रार आली असेल तर तुम्ही सरळ माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी 2 दिवस तुम्ही PCR घ्या, मध्ये ठेवा, मला FIR घेऊन मी माननीय उच्च न्यायालय आहेत ना मला आमच्याकडे आमच्या गोरगरिबाचे न्याय मागण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जातोच म्हणलं साहेब. ठीक आहे म्हणले असे म्हणले आणि फोन बंद केला. पुन्हा 1 तासाभराने एक महेश पाटील म्हणून एक त्यांच्या मोबाईलवरून त्यांनी फोन केला मला. मी पंढरपूर पोलिसहून बोलतो म्हणले, मी महेश पाटील बोलतो. म्हणलं आपला हुद्दा, तुम्हाला हुद्द्यावरून काय करायचं म्हणले, मी महेश पाटील बोलतो. म्हणलं बोला साहेब, ते MSEBचं मीटर तुम्ही घेतलेलं आहे, तुम्ही का परत करत नाहीत? म्हणलं मी घेतलेलं नाही, मी काय त्याचा तज्ज्ञ नाही. MSEBने मीटर का काढलं परत मी म्हणलं ठाणे अंमलदार बोललो म्हणलं तुम्हाला पण तेच सांगतो म्हणलं, त्यांना विचारा कोणाच्या परमिशननं काढलं त्यांना विचारा. आणि तरी पण नसलं तर तुमच्याकडे ते तक्रार घेऊन आले तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. पण तुम्ही मीटर घेऊन या पोल्युशनला या, काय आम्हाला माझ्यावर तुम्ही म्हणलं दाबदडप आणताय म्हणलं, कशासाठी म्हणलं तुम्ही? एक खाजगी कंपनीसाठी जर तुम्ही MSEB अख्खं तुमचं उभा राहत आहे त्याच्या पाठीमागं, पोल्युशन तुमच्या पाठीमागं उभा राहत आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला, माझ्यासारख्या सुशिक्षित नागरिकाला, माहितगार नागरिकाला जर तुम्ही अशा त्रास देत असताय म्हणलं, सामान्य माणूस कुठे जाणार आहे साहेब म्हणलं, सांगा तुम्ही. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माझ्यावर FIR दाखल करा. मी माननीय उच्च न्यायालयाने मला त्यांच्यावर दाद मागायला सोपं जाईल. कारण जुनं मीटर माझ्याकडे आहे, मी अजिबात तोपर्यंत मीटर देणार नाही म्हणलं जोपर्यंत तुम्ही माझ्यावर FIR दाखल करत नाही. त्यानंतर परत मला कोणाचा फोन आला नाही किंवा काही नाही. तर यामध्ये माझी मीडियामार्फत सरकारला, MSEBला अशी विनंती आहे की माझं जे त्यांनी जुनं मीटर काढलेलं आहे ते माझ्या पूर्ववत त्यांनी लावावं आणि ते चालू करून द्यावं अशी माझी विनंती आहे. कुठे तर दबाव तंत्राचा वापर केला जातो MSEBच्या अधिकाऱ्यांना असं तुम्हाला वाटतंय का? 100% दबाव तंत्रामध्ये MSEBच्या अधिकाऱ्यामार्फत 100% आणि फोर्सेबली दबाव तंत्राचा वापर आहे. जर तुमच्यासारख्या एवढ्या शिकलेल्या लोकांना जर असं होत असेल, एवढा दबाव तंत्राचा वापर केला जात असेल तर सर्वसामान्यांचं काय हाल असणार? सर्वसामान्याला विचारायलाच नाही, कारण त्यांना एक तर कायद्याची माहिती नसते, कुठलाही कायद्याचा त्यांना अभ्यास नसतो आणि काय बोलावं त्याच्या अगोदर ते चाव MSEBचा इंजिनियर बोलतो, तो हेल्पर बोलतो, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ह्यांना उचला मध्ये टाका, काय देत नाही तुम्ही, असं बोलतात की लोक घाबरून जातात.